राजेश चषक फुटबॉल स्पर्धेतील श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम संघात अंतिम सामना तयार झाला होता। त्या सामन्यांमध्ये पंच मारहाण प्रकरणी श्री शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंवर 3 सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली। त्यावर श्री शिवाजी तरुण मंडळाने पंचांवर कारवाईसाठी मागणी केली होती, मात्र महिना उलटून देखील KSAने निर्णय घेतला नाही। त्यामुळे मंडळावर झालेल्या अन्यायाचा निषेध म्हणून श्री शिवाजी तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी KSA लीग चषक आणि 1.5 लाखाची रक्कम KSAला परत केली। संघाच्या या कृतीबाबत कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रात चर्चा सुरू आहे। निदर्शनास आली की मॅच निरीक्षकांनी आम्हाला आमच्या खेळाडूला 3 टुर्नामेंट अशी बंदी घातली। त्यामुळे आम्हाला त्याच्याशी जे चुकलंय ते योग्यच आहे, परंतु त्यांनी तसं न करता आमच्या मॅच चालू असताना रेफरींची चूक आहे हे त्यांनी ग्राह्य धरलं नाही। त्याच्यानंतर आम्ही त्यांना 4 ते 5 लेटर दिली, त्यांचं उत्तर आलं नाही। त्यामुळे आम्ही KSAचा चषक आणि दिलेली अनामत रक्कम चेकद्वारा परत करत आहे आणि KSAचा आम्ही निषेध करत आहोत। याबद्दल श्री शिवाजी तरुण मंडळ यांच्या वतीने पुढचे सामने आम्ही मंडळ शिवाय खेळणार ताकदीने खेळणार। श्री शिवाजी तरुण मंडळाच्या संघात राजेश चषक स्पर्धेत न्याय न दिल्याबद्दल तीव्र निषेध आणि खेद व्यक्त करण्यात आला। संघाच्या मागण्याबाबत आणि तक्रारींबाबत दिनांक 18 मार्च रोजी तसेच त्यापूर्वी देखील KSAकडे लेखी पत्राद्वारे विनंती केली होती, मात्र त्या पत्राची आणि त्यातील मुद्द्यांची कोणतीही दखल असोसिएशनकडून घेतली गेली नाही। त्यामुळे संघांवर झालेल्या अन्यायाबाबत वारंवार पाठपुरावा करूनही श्री शिवाजी तरुण संघाला न्याय मिळाला नाही। मैदानावर खेळाडू वृत्ती आणि नियमांचं पालन करण्याबाबत आग्रही असणाऱ्या KSAकडून मात्र श्री शिवाजी तरुण मंडळाच्या संघाला वेगळीच वागणूक मिळाली। ती अत्यंत क्लेशदायक असल्याचं श्री शिवाजी तरुण मंडळाने KSAला दिलेल्या पत्रात म्हटलं। श्री शिवाजी तरुण मंडळाच्या फुटबॉल संघास 93 वर्षाची परंपरा आहे। मंडळाच्या सामन्या दिवशी मैदानात प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होते। अशा लोकप्रिय संघाला KSAने दिलेली वागणूक निश्चितच खेददायी आहे। त्यामुळे संघाला न्याय मिळत नसल्याच्या भावनेतून श्री शिवाजी तरुण मंडळाच्या कमिटी सदस्य आणि समर्थकांनी KSAचा निषेध करत शाहू छत्रपती KSA लीग चषक फुटबॉल स्पर्धेतील विजेता चषक आणि 1.5 लाखाचा धनादेश KSAच्या अमर पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे।